नमस्कार मित्रांनो, योजना सांगणारा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये SIR म्हणजे काय आणि ते करणं का गरजेचं आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. SIR म्हणजे विशेष सखोल पुनर्परीक्षण म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याबाबत काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्याबाबत आपण पाहूया. SIR म्हणजे काय आणि तो राबवण्याचा उद्देश काय आहे? SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे अचूक मतदार याद्या तयार करणे. हे पुनर्परीक्षण याआधी झाले होते का? तर हो. 2002 ते 2004 या कालावधीत देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्परीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर वाढते शहरीकरण, नागरिकांचे स्थलांतर, मतदारांचा मृत्यू, दुबार नावे इत्यादी कारणांमुळे मतदार याद्या नव्याने तयार करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे. आता हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी राबवण्यात येत आहे? तर हा कार्यक्रम 30 जून 2026 ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. त्या पहिल्या टप्प्यामध्ये BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर आपल्या घरी 30 जून 2026 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये आपल्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन आपली गणना प्रपत्र म्हणजे तो जो इलेक्शन कमिशनने दिलेला फॉर्म आहे तो भरून घेतला जाईल आणि त्यामध्ये आपण आपली माहिती अचूक आहे का हे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. यानंतर BLO ती यादी 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करतील, जे की मतदान निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील अपलोड करण्यात येतील. तर यामध्ये 17 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत त्यामध्ये काही दावे किंवा हरकती स्वीकारण्यात येतील. म्हणजे काही आपलं बदल आहे का किंवा आपले मतदान केंद्र बदलले आहे, नाव बदलले आहे, आईवडिलांचे नाव बदलले आहे, तर त्याबाबत आपण आपले दावे नोंदवू शकता. त्यानंतर 17 ऑगस्ट 2026 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ज्या नोटिसा आल्या आहेत किंवा जे दावे आले आहेत ते निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 19 ऑक्टोबर 2026 रोजी मतदार याद्या ह्या अंतिम करण्यात येतील. आता गणनापत्रामध्ये कोणती माहिती भरायची आहे? तर यामध्ये 2 टप्पे केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपली मतदार यादीतील माहिती आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्यामध्ये ज्यावेळेस BLO आपल्याकडे येतील तर त्यामध्ये आपले आणि आपल्या वडिलांचे नाव किंवा आजी आजोबांचे नाव मतदार यादीतील तपशिलाशी जुळते का हे पाहणं आपले कर्तव्य आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, आईवडील यांची नावे इत्यादी भरावायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण आपला पासपोर्ट साईज फोटो चिकटवून त्यामध्ये आपल्या डाव्या हाताचा अंगठा किंवा स्वाक्षरी करायची आहे आणि तसे गणनापत्र BLOकडे द्यायचे आहे. आता यामध्ये यापूर्वी असे पुनर्परीक्षण झाले होते का? तर हो, हे 2002 ते 2004 या कालावधीमध्ये विशेष सखोल परीक्षण झाले होते. आत्ताच्या SIRमध्ये मागील माहिती घेतली जात आहे का? संविधान व कायद्यातील तरतुदीनुसार भारताच्या कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरिक असणं अनिवार्य आहे. सन 2002 ते 2002
सन 2002 ते 2004 या कालावधीत झालेल्या विशेष पुनर्परीक्षण म्हणजे SIRमध्ये जे मतदार याद्यांमध्ये नाव असणं ही बाब संबंधित मतदाराचा जन्म 1 जुलै 1987 पूर्वी झाल्याचे दर्शवते, जे सिटिझनशिप ॲक्टमधील पहिला कट ऑफ डेट आहे. म्हणजे आपण जे पूर्वी जे काही मतदार यादीमध्ये जे आपले 2002 किंवा 4मध्ये जे नोंद केली आहे ती ही ग्राह्य धरली जाणार आहे. जर यामध्ये काय आपल्याला बदल करायचा असेल तर तो सध्या आपण त्या BLO मार्फत सुचवू शकता. आता मतदारांकडून काय अपेक्षित आहे, तर सध्याच्या सुमारे 76% मतदारांची मागील SIRमधील नावाची नोंदणी जुळवणी करण्याची कार्यवाही यापूर्वी झाली आहे. म्हणजे 76% कामकाज यापूर्वी पार पडले आहे. आता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO घर भेटीच्या वेळी संबंधित मतदाराला किंवा त्यांच्या कुटुंबातील उपस्थित प्रौढ व्यक्तीला ही माहिती दाखवेल आणि संबंधित मतदाराने किंवा कुटुंबातील व्यक्तीने माहितीबाबतची खातरजमा केल्यानंतर ती माहिती गणनापत्रात नमूद केली जाईल आणि संबंधित मतदार व्यक्तीचे नाव व अन्य काही माहिती नमूद करून त्या अर्जावर स्वाक्षरी घेण्यात येईल आणि एक भरलेल्या अर्जाची एक प्रत मतदाराला देण्यात येईल. आता ज्या मतदारांची मागील SIRमधील नोंदीशी जुळवणी म्हणजे मॅपिंग झालेली नसेल तर अशा प्रकरणी काय कारवाई करणे अपेक्षित आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO अशा मतदाराला त्याच्या 2002 मधील निवडी संदर्भातील माहिती उदाहरणार्थ राज्य, जिल्हा, मतदारसंघ किंवा तालुका हे विचारेल व त्या आधारे भारतीय निवडणूक आयोगाच्या ECI नेट ॲप किंवा voters.eci.gov.in या वेबसाईटवर त्यांची मागील SIRची माहिती उपलब्ध करून घेऊ शकेल आणि ते स्वतः BLO घरभेटीच्या आधी किंवा ॲपवर जाऊन संकलित करून ठेवू शकतो. म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन आपल्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून करण्यात येईल. त्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती आपण सांगितलेल्या माहितीशी जुळते का हे पाहणं BLOचं काम आहे. त्यामुळे BLOला सगळ्यांनी आपली खरी माहिती देण्याचा प्रयत्न करा. BLOच्या घर भेटीच्या वेळी मतदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतेही प्रौढ सदस्य घरी उपस्थित नसतील तर अशा व्यक्तीचे गणनापत्र कसे भरून घेता येईल, तर मतदार यादीमध्ये नमूद केल्यावर BLO त्या पत्त्यावर भेट देतील आणि पहिल्या भेटीत मतदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांची भेट झाली नाही अथवा सदर घर बंद अवस्थेत असल्यास BLOचा दूरध्वनी क्रमांक दर्शवणारे कागदपत्र घरात किंवा दरवाजावर चिकटवून ठेवण्यात येईल आणि संबंधित मतदार त्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून सोयीस्कर वेळ कळवू शकेल, त्यामुळे गणनापत्र भरून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तथापि अशा प्रकारे प्रतिसाद न मिळाल्यास BLO आणखी 2 वेळा म्हणजे BLO आपल्याकडे एकूण 3 वेळेस येईल. पहिल्या वेळेस भेट झाली नाही तर त्यानंतर आणखीन 2 वेळेस भेट देईल आणि तो फॉर्म भरून घेईल आणि अंतिम करेल. आता गृहभेटीनंतरही मतदार अनुपस्थित म्हणजे घर बंद असल्यामुळे गणनापत्र भरून घेण्यास काही अडचण आली तर काय होईल. अशा प्रकरणी अंतिम भेटीच्या वेळी मतदार जर ॲबसेंट असेल किंवा त्या ठिकाणाहून स्थलांतरित झाला असेल तर असे त्या निदर्शनात आले तशी कागदोपत्री नोंद घेण्यात येईल व गणनापत्रावर तशी नोंद घेण्यात येईल. अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत. म्हणजे आपण स्वतः त्याबाबत उपस्थित राहणं आवश्यक आहे किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने तसे उपस्थित राहून सदर माहिती देणे हे बंधनकारक आहे. आता मृत व्यक्तीबाबत काय कारवाई करण्यात येणार आहे. मतदार यादीतील मतदारांना गणनापत्र तयार होतील
त्यामुळे गृहभेटीदरम्यान ज्या मतदारांचे निधन झाले आहे अशा मतदारांच्या नातेवाईकाकडून ती माहिती घेण्यात येईल व त्यामधील त्यांचे नाव मतदार यादीतून समाविष्ट होणार नाही, म्हणजे त्यांची नावं वगळली जाणार आहेत. म्हणजे जे मृत व्यक्ती झाले आहेत त्यांची नावं वगळण्याची कार्यवाही आता सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या घरातील जर कोणी मृत व्यक्ती असेल त्यांची माहिती देणं हे बंधनकारक आहे. आता एखाद्या मतदाराचं 2पेक्षा अनेक ठिकाणी नाव असतील तर काय करायचं, त्याबाबत आपण काय काळजी घ्यायची. त्यामध्ये लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 कलम 17 व 18 येथील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येत नाही. तसेच याच अधिनियमाच्या कलम 31 नुसार मतदार यादीच्या पुनर्परीक्षेच्या वेळी तसेच मतदार यादीच्या नोंदणीच्या अनुषंगाने चुकीचे विधान किंवा घोषणा करणाऱ्या व्यक्तीस 1 वर्षापर्यंतचा कारावास किंवा आणखी इतर दंड होऊ शकतो. राज्यामध्ये ज्या मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे असतील अशा नावाच्या नोंदी BLOकडे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मतदार सध्या राहत असलेल्या ठिकाणाचे गणना प्रपत्रच मतदारांनी भरून सही करणं आवश्यक आहे. दुसऱ्या ठिकाणच्या गणनापत्रावर ऑलरेडी इनरोल्ड असे नमूद केले जाईल, त्यामुळे त्या ठिकाणचे त्याचे नावाचा समावेश होणार नाही. एकापेक्षा जास्त ठिकाणी गणनापत्र भरून दिले जाणार नाही याची दक्षता मतदारांनी घेणे आवश्यक आहे. आता मतदाराच्या गृहभेटीच्या वेळी गणनापत्राशिवाय अन्य कोणते कागदपत्र मतदाराला द्यावे लागतील. मतदाराला प्रपत्र भरून त्यावर स्वाक्षरी करून द्यावे लागेल. ज्याच्या मागील SIR मधील नोंदीची मॅपिंग किंवा जुळवणी झाली नसेल त्याला आयोगाने विहित केलेल्या दस्तऐवजापैकी एक दस्तऐवज शोधून तो द्यावा लागेल. म्हणजे जर आपले नाव जर 2002च्या यादीनुसार जर नसेल जुळत तर त्याबाबत किंवा आपल्या नावामध्ये काही बदल असेल तर निवडणूक आयोगाने एकूण 12 प्रकारचे ID दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही एक ID आपण तिथे सादर करू शकतो की जो पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, जे की आपण ते पुढं पाहणार आहोत की ते 12 कोणते कागद आहेत की ते देणे आवश्यक आहे. त्यापैकी एक कागद आवश्यक आहे. आता मतदाराला आपले नवीन छायाचित्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे का, तर गणनापत्रामध्ये सध्याच्या माहितीमध्ये त्याच मतदार यादीतील छायाचित्रसुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे जुने जे आपण दिलेले आहेत ते सुद्धा उपलब्ध आहे. त्याशिवाय मतदारास आपले नवीन छायाचित्र द्यायचे असल्यास किंवा मतदार यादीत दिसणारे छायाचित्र अस्पष्ट स्वरूपाचे असल्यास नवीन छायाचित्र आपण देऊ शकतो. म्हणजे आपण अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज फोटो चिकटवणं आवश्यक आहे, जो की स्पष्ट असावा. आता मतदाराला गणनापत्रामध्ये आपला मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे का किंवा ते गरजेचे आहे का. गणनापत्रामध्ये मोबाईल क्रमांक नमूद करण्यासाठी रकाना दिला आहे, परंतु मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य नाही. परंतु भविष्यात जर काही ऑनलाईन पद्धतीने यादीतील दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करणे किंवा डिजिटल इपिक म्हणजे मतदार ओळखपत्र डाउनलोड करणे किंवा इतर ऑनलाईन सेवेसाठी ते अधिक सोपे आहे. जर आपणास आवश्यक असेल तर मोबाईल क्रमांक देत जा. मतदाराला गणनापत्रामध्ये आपला आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे का. गणनापत्रामध्ये मतदाराला ऐच्छिकतेने म्हणजे आपली इच्छा असेल तरच आधार क्रमांक नमूद करावा, अन्यथा नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा, समजा एखाद्या मतदाराची 2002 मधील मतदार यादीची नोंदणीची जुळवणी झाली नसेल किंवा करता आले नाही तर अशा बाबत मतदाराच्या गणनापत्राचे काय होईल. सगळ्यात महत्त्वाचा की जो प्रश्न अनेकांना पडतो, अशा मतदाराने आपला गणनापत्र सही करून BLOकडे द्यायचं आहे, ज्याचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. तथापि त्यानंतर त्याला
त्यानंतर त्याला आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा उपलब्ध करून देण्यास कळवण्यात येईल. सदर पुरावा उपलब्ध करून दिल्यानंतर व आवश्यक ते सुनावणी घेतल्यानंतर त्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे BLO याची खात्री झाल्यास त्याचे नाव मतदार यादीत घेण्यात येईल, म्हणजे त्यांचे नाव अंतिम होईल. या प्रक्रियेमध्ये मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे ERO म्हणजे की BLOवर नियंत्रण ठेवतात. यांच्यासोबत 5 ते 15 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी AERO नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मतदारांना सुनावणीसाठी दूरवर प्रवास करण्याची गरज भासणार नाही. याबाबत अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मतदारांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. यामध्ये आपल्याला जे आयोगाने जे 12 प्रमाणपत्र पुराव्यासाठी दिलेले आहेत, 12 कागदपत्र, त्यापैकी एक कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. आता कोणते कागदपत्र आहेत? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या कागदपत्रांचा समावेश केलेला आहे? कोणते कागदपत्र? यामध्ये एकूण 12 प्रकारचे कागदपत्र आहेत. यामध्ये केंद्र किंवा राज्य शासन अथवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यामधील नियमित कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन म्हणजे जे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन यांना जारी करण्यात आलेले ओळखपत्र. थोडक्यात जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचे ऑफिसचे प्रमाणपत्र किंवा जे पेन्शनर आहेत त्यांचा PPO क्रमांक की जो फक्त पेन्शनर धारकांना समजतो. त्यानंतर 1 जुलै 1987 हे शासनाने घालून दिलेला नियम आहे. त्यामधील शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, टपाल, LPG वितरक संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जसे की इन्शुरन्स कंपन्या यांनी जाहीर केलेले कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर जन्म दाखला जो की सक्षम प्राधिकरणाने देणं आवश्यक आहे. पासपोर्ट जो की आपण विमानासाठी वापरतो. मान्यता प्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही शैक्षणिक प्रमाणपत्र. सक्षम राज्य प्राधिकरणाने जाहीर केलेले निवासी प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र. सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले OBC, SC किंवा ST यांचे जात प्रमाणपत्र. यासोबत लागू असल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणीमधील नोंद, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली कुटुंब नोंदवही, शासनाने जारी केलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र. आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं, केवळ ओळख सिद्ध करण्यासाठी, इतर कारणासाठी ते बंधनकारक नाही. मात्र ही यादी अंतिम किंवा मर्यादित नाही. त्या समतुल्य कागदपत्रे स्वीकारले जाऊ शकतात. जसे की 10वीचे प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्यासमान इतर शैक्षणिक कागदपत्रे स्वीकारले जाऊ शकते. आवश्यक असल्यास ERO शासकीय विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी करेल. पुढे, मतदानातील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील का? नाही, सगळे करायची गरज नाही आहे. यामधील फक्त एकच कागदपत्र देणे आवश्यक आहे. एखाद्या मतदाराचे मॅपिंग झालेले असेल पण त्यात काही विसंगती आढळल्यास म्हणजे काही बदल करायचे असेल तर काय करता येईल? सुमारे 20% मॅपिंग काही ना काही विसंगी आढळलेले आहेत. उदाहरणार्थ आडनावात फरक असणे, एकाच नावाचे अनेक व्यक्तींची जुळवणी करणे, वय किंवा इतर तपशिलात तफावत असणे. अशा वेळी ज्या मुद्द्यावर विसंगत आहे त्या संबंधीचे कागदपत्र सादर करावे लागतील. जसे की नावात बदल असेल, काहींचं काय होतं, विवाहानंतर लग्नानंतर नाव बदलतं, त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र. वयाबाबत जर फरक असेल तर जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असे एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातील. या प्रक्रियेत मतदाराला त्रास देणे हा कोणताही उद्देश नसून त्यामध्ये विसंगती दूर करणे व पात्रच मतदाराचे नाव यादीत समाविष्ट करणे हा असल्याने याबाबत मतदारांनी सहकार्य करणं आवश्यक आहे.
आता एखादी व्यक्ती तात्पुरती गावाबाहेर गेली असेल किंवा कामानिमित्त दुसरीकडे असेल तर काय करता येईल? आता तात्पुरते स्थलांतर हा कोणताही अडथळा नाही. म्हणजे टेम्पररी जर आपण कुठे ट्रान्सफर झाला असेल गाव न सोडता किंवा तो मतदारसंघ न सोडता जर आपण कामासाठी तर गेला असेल त्याबाबत कोणताही अडथळा नाही. जर एखादी व्यक्ती महिनाभरासाठी घराबाहेर असेल तर तिच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्य किंवा तिच्या वतीने कोणीही फॉर्मवर सही करू शकतो. म्हणजे आपणच वैयक्तिक सही करणं आवश्यक नाही, परंतु त्यासाठी आपलं मतदार यादीमध्ये त्या मतदान केंद्राचे संबंधित नाव असणं आवश्यक आहे. म्हणून तात्पुरते बाहेरगावी गेले असल्यामुळे त्या मतदार यादीच्या याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, त्यामध्ये आपले नाव समाविष्ट होणार. आता मतदार हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरू शकतात का? तर हो, मतदार हा फॉर्म ऑनलाईन भरू शकतात. तर ते कसे भरू शकतात? तर ECI नेट ॲप किंवा voter.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन ती माहिती आपण देऊ शकता. मात्र ऑनलाईन फॉर्म भरल्याने BLOकडून होणारी प्रत्यक्ष घरभेट किंवा पडताळणी रद्द होणार नाही. BLO आपल्या घरी खातरजमा करण्यासाठी येणारच. मतदाराने ऑनलाईन पद्धतीने भरलेले फॉर्म आवश्यक कागदपत्रे अपलोड केली तरी BLO संबंधित मतदाराच्या घरी जाऊन त्या बाबीची प्रत्यक्ष पडताळणी कराईल. त्यामध्ये मतदाराची ओळख पटवेल, राहण्याचा पत्ता तोच आहे का त्याची खात्री करेल, अपलोड केलेल्या कागदपत्रांची जे की वर 12 सांगितलेलं आहेत त्यापैकी एक कागदपत्र अपलोड केले असेल तर त्याची सत्यता तेच खरं आहे का ते पाहिल. यानंतर BLO आपल्या मोबाईल ॲपद्वारे पडताळणीची नोंद करून तो फॉर्म व कागदपत्रे ERO किंवा AERO जे की निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्याकडे छाननीसाठी पाठवेल. ऑनलाईन फॉर्म भरलेल्या आणि BLOकडून प्रत्यक्ष पडताळणी करून आलेल्या मतदारांची नावे मसुदा यादीत समाविष्ट केली जातील. आता काय होतं आहे की ज्यांचे घरं इथे नाही आहेत पण ते भाड्याने राहतात तर अशांच्या बाबतीत काय होईल? किंवा ते दिवसभर घरी नसतात, कामाला जातात, तर अशा बाबत पडताळणी कशी होणार? यासाठी BLO आवश्यकतेनुसार संध्याकाळच्या वेळेतही घरभेटी देऊ शकतात आपल्या वेळेनुसार. याशिवाय 29 जूनपासून ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ECI नेटमधील बुक अ कॉल या सुविधेच्या माध्यमातून मतदार BLO सोबत संपर्क साधण्यासाठी किंवा भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी विनंती करू शकतात. म्हणजे आपण त्यांना BLOला सांगू शकतो की यावेळी मी घरी आहे तर मी तुमच्याशी संपर्क साधून त्या वेळेमध्ये तुम्ही या. ज्या मतदाराचे गणना प्रपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जमा होणार नाही त्याच्याबाबत काय कार्यवाही करणे अपेक्षित आहे? म्हणजे ज्या मतदाराचे गणना केलेले प्रपत्र फॉर्म जर केंद्रीय अधिकारी जमा झाला नाही तर त्याबाबत काय होईल? ज्या मतदारांचे गणना प्रपत्र विविध कालावधीत मतदान केंद्र अधिकारी BLO यांच्याकडे जमा होणार नाही अशा व्यक्तींचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. म्हणजे वेळेतच हे दाखल करणं आवश्यक आहे. कोणत्या कारणामुळे अशा प्रकारे गणना प्रपत्र प्राप्त होऊ शकणार नाही? यामध्ये 4 कारणं प्रामुख्याने सांगितले आहेत. यामध्ये मतदार ॲब्सेंट असणे म्हणजे उपस्थित नाही, कायमस्वरूपी स्थलांतर झालं आहे, मृत्यू झाला आहे, अन्यत्र मतदार यादीत नाव नोंद झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीचे गणना प्रपत्र उपलब्ध न झाल्यास त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाहीत. वरील कारणांमुळे प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या व्यक्तींची नावे कुठे पाहता येतील? आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या व्यक्तींची नावे वर नमूद कारणामुळे गणना प्रपत्रामध्ये समाविष्ट नसतील तर अशा प्रारूप पत्रात यादीत समाविष्ट नसतील अशा व्यक्तींच्या नावांच्या याद्या
त्याबाबतच्या कारणासह सार्वजनिक कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात येतील, जसे की तहसीलदार. तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना म्हणजे BLA यांच्याकडे सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे अशा याद्या संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी व तसेच राज्याच्या निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध असतील. SIRमुळे मतदारांची नावे कमी होणार आहेत अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. हे खरे आहे का? कोणत्याही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही. म्हणजे जो मतदार पात्र आहे, ज्याची माहिती अचूक आहे, त्याचे नाव वगळले जाणार नाही व कोणताही अपात्र मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. म्हणजे जो मतदारची माहिती खोटी आहे किंवा ज्या नावामध्ये ते पडताळणी होत नाही, त्याची यादीमध्ये समाविष्ट केला जाणार नाही. हेच SIRचे घोषवाक्य आहे व त्यानुसारच कार्यक्रम पारदर्शकरित्या राबवला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया किती पारदर्शक असेल? या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे. अनुपस्थित म्हणजे कोणी उपस्थित नसेल, स्थलांतरित, मृत, अन्यत्र मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या याद्या सार्वजनिक कार्यालयामध्ये प्रसिद्ध केल्या जातील. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातील. राजकीय पक्षांच्या बूथ लेवल एजंट असतात, त्यांना देखील हे याद्या देण्यात येतील आणि ते BLO सोबत संयुक्त पडताळणी करतील. जिथे आवश्यक असेल तिथे घरभेटी घेतलेले छायाचित्रही पुराव्यासाठी जोडले जातील. सर्व पडताळण्या, सुनावण्या व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. आता नागरिकांकडून काय अपेक्षित आहे? मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्परीक्षण म्हणजे SIR हा कार्यक्रम सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या नव्याने व अचूक व दोषविरहित करण्यासाठी राबवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना म्हणजे BLO यांना अचूक माहिती देऊन गणना प्रपत्र भरण्यासाठी सहकार्य करायचं आहे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही. स्वयंसेवी संघटनांकडून काय अपेक्षित आहे? हा कार्यक्रम राबवताना शहरी भागामध्ये तसेच काही असुरक्षित गटातील मतदारांपर्यंत मतदान केंद्र अधिकाऱ्यांना पोहोचण्यासाठी म्हणजे BLO यांना पोहोचण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. याकरिता स्वयंसेवी संघटनांनी सदर राष्ट्रीय कर्तव्यात मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रातील अधिकारी यांच्या समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत व त्यांची नावे अद्याप मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, त्यांना या विशेष सखोल पुनर्परीक्षणमध्ये म्हणजे SIRमध्ये आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संधी मिळणार आहे किंवा कसे? 1/10/2026 पूर्वी 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नव मतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे 1/10/2026 नंतर आपण ते नाव ॲड करू शकतो. तसेच ECINet किंवा voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म 6 भरावा लागेल व अर्जासोबत निवडणूक आयोगाने विहित केलेले घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. आता एखादी अनाथ व्यक्ती आपल्या आईवडिलांचा वंशपरंपरेचा पुरावा सादर करू शकत नसेल तर तिचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काय व्यवस्था आहे? अशा प्रकारच्या असुरक्षित गटातील व्यक्तींनी भारतीय निवडणूक आयोगाने विहित केलेल्या दस्तऐवजांपैकी एक दस्तऐवज की जो योग्य असावा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वरती जे 12 सांगितले आहे त्यापैकी कोणताही एक असा दस्तऐवज उपलब्ध झाला नाही तर विशेष कार्यपद्धती अवलंबण्यात येईल.
जेणेकरून त्यांचे नाव पात्रतेनुसार मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता एखाद्या विवाहित महिलेचे 2002 नंतर लग्नामुळे नाव बदलले, आडनाव बदलले, तर तिने काय करावे? तिचे मॅपिंग लग्नानंतरच्या नवीन आडनावाने 2002च्या SIRशी होऊ शकेल का? तर होय, होऊ शकेल. तिचे मॅपिंग लग्नानंतरच्या किंवा विवाहानंतरच्या नवीन आडनावाने करता येईल. तथापि प्रणालीमध्ये ते लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा ॲनोमॅली म्हणून दर्शवण्यात जाईल. अशा परिस्थितीत आडनाव बदलल्याचा आवश्यक पुरावा संबंधित महिलेने सादर करावा. तर अशा पद्धतीने SIRची कार्यवाही केली जाणार आहे. त्याबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक असणं आवश्यक आहे. आणि 30 जून 2026 ते 8/8/2026 या कालावधीमध्ये घरी येणाऱ्या BLOला आपली माहिती सांगा व काही नावं बदल करा असेल तर ते बदल करून आपली यादी मतदार यादीतील नाव अद्ययावत करा. यासाठी अलीकडील काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो तयार ठेवणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांनी जागरूकता बाळगावी व कोणतीही भीती किंवा अफवांवर विश्वास न ठेवता याबाबत एकमेक BLOंना सहकार्य करावं. आणि ही संपूर्ण माहिती देणं फ्री आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची फी किंवा शुल्क आकारले जाणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या योजना सांगणारा ह्या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.